त्याचे चंदन शोधले आणि त्या चंदनाच्या सानिध्यामध्ये जाऊन आपलं जीवनही थोडस सुगंधित करण्याचं काम केलं आणि त्यामध्ये दांडे महाराज आम्हाला जो चंदन मिळाला, जे चंदनाचं झाड मिळालं, जे कल्पतरूचं झाड मिळालं, जे संत महात्मे भेटले, जे साधू पुरुष भेटले, ते आपल्यालाही प्राप्त व्हावे हे दांडे महाराजांची तळमळ आहे. माणूस जर एकटा राहिला तर त्याचा उद्धार होणार नाही. जगाची आई ज्ञानाई सांगते, ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. जगाची आई ज्ञानाई, त्या ज्ञानोपरायंक ज्ञान किती आहे. ज्ञान सामान्य नाही. तुमच्या आमच्याकडे ज्ञान ज्ञान नाहीच त्याला म्हणावं लागेल. आपल्याकडचं ज्ञान म्हणजे समुद्रामध्ये असणाऱ्या अथांग सागरामध्ये एखादी काटकी बुडवावी आणि ती काटकी बुडवल्याच्या नंतर ती बाहेर काढावी, झटकावी, तिला जितका ओलावा राहत नाही ना तितकं सुद्धा तुमच्या आमच्याकडं ज्ञान नाहीये. पण विश्वाची आई ज्ञानाई, तिच्याकडे ज्ञान किती आहे. ज्ञानाचा सागर आहे. पण ते ज्ञानोबराय म्हणतात, माझ्याही जीवनामध्ये मला सद्गुरूची कृपा प्राप्त झाली. नवे नवे आता उद्धरलो गुरु कृपे. तसा तुमचा आमचा जर उद्धार जर करून घ्यायचा असेल ना जीवनामध्ये, गुरुशिवाय तुमचा आमचा उद्धार होऊ शकत नाही. आपण जर पुराणामध्ये जर पाहिलं, मला सांगा, 1400 वर्ष जगलेला चांगदेव 1400 वर्ष त्यानं जीवन जगला. 14 वेळा काळाला पाठीमाग पाठवलं. पण तो असणारा 1400 वर्षाचा चांगदेव ज्या वेळेस मुक्ताईची भेट झाली ना, त्या मुक्ताईनं सांगितलं, अरे चांग्या, 1400 वर्ष जगला
पण तू गोराच राहिला. ज्यावेळेस संत संमेलन भरलं आणि ज्या नामदेवाच्या हातून भगवान परमात्मा दूध पित होता, जो भगवान परमात्मा ब्रह्मांडाचा जगाचा मालक चालक माझ्या नामदेव रायाबरोबर बोलत होता, पण ज्यावेळी संत सभेमध्ये नामदेव कच्चा की पक्का याची परीक्षा घ्यायची ठरवली, गोरोबा काकानं आपलं थापटणं काढलं आणि थापटणं काढून मुक्ताईनं त्या ठिकाणी गोरोबा काकांना सांगितलं, काका सांगा हे मडक कच्चं आहे का पक्का आहे सांगा. गोरोबा काकांना परीक्षा पेपर तपासण्यामध्ये आणि त्यांचा हातखंडा होता. ज्यावेळेस गोरोबा काकांनी नामदेवाच्या डोक्यामध्ये थापटणं टाकलं, कारण थापटणं बद वाजलं का कच्च आहे आणि ते जर टनटन जर वाजलं, आपण माठ घेताना कसा पाहतो वाजून घेतो, चांगलं जर वाजलं तर पक्का आहे आणि बदाक वाजल्या कच्च आहे. तसं गोरोबा काकाने सांगितलं, अगं मुक्ताई हे मडक कच्च आहे. ज्या वेळेस असणारा नामदेव विचार करू लागला, अरे मला तर देवाचा शेजार आहे, देव माझ्या हातून दूध पितोय, माझ्या हातून नैवेद्य खातोय, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, अरे देव माझ्या संग सगळं काही व्यवहार करतोय आणि मी कच्चा कसा. मग मात्र रडत रडत ज्यावेळेस नामदेव महाराज असणाऱ्या माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या रावळामध्ये येतात आणि पांडुरंग परमात्म्याला घडलेला सर्व इतिहास तो कथन करतायत, त्यावेळेस मात्र देव नामदेवाला सांगतात, खरंच नामा तू कच्चा आहे आणि मग मात्र पक्का जर तुला व्हायचं असेल तर तुला जीवनामध्ये गुरु केल्याशिवाय तू पक्का होऊ शकत नाही आणि मग गुरु करण्यासाठी तुला औंढा नागनाथाला जावं लागणार आहे. त्या ठिकाणी असणारे विसोबा खेचर यांना जाऊन तू गुरु कर. बरेच जण म्हणतात आम्हाला काय गुरु करण्याची गरज आहे. जीवनामध्ये ज्यानं गुरु केलेला नाही त्याचा जन्म वाया जाणार आहे माय बाप्पा.